नमस्कार. छान आपल्या मनाच्या श्लोकांच्या नामस्मरण त्याचं महत्त्व सांगणाऱ्या श्लोकांचा आपण अभ्यास करतोय. देव प्रेमळ प्रेमळ जसा आरसा निर्मळ. फार सुंदर ओवी आहे. देव प्रेमळ प्रेमळ जसा आरसा निर्मळ, बिंब तयात पाहावे. आरशात जसं जे बघू ते दिसणार, जे समोर आहे तेच आरसा दाखवणार. परमशांती परमानंद मिळालं. इतका निर्मळ देव आहे आणि तो निर्मळ देव आपल्याला परमशांतीचा अनुभव देतोय. असं या मनाच्या श्लोकाच्या विशेष करून नाममहात्म्य सांगणारे हे जे श्लोक आहे, या श्लोकातून आपल्याला आनंद मिळणार आहे. असं म्हटलं जातं की दासबोध म्हणजे मराठीतलं महाभारत आहे आणि दासबोधात जे जे विषय आहेत ते सगळे या मनाच्या श्लोकामध्ये अगदी म्हटलं तर संक्षिप्त, फार विस्तार नाही, पण तरी देखील स्पष्ट करून सांगितलं. अतिसंक्षेप नाती विस्तार असं मनाच्या श्लोकांचं वर्णन करतात. तर म्हटलं तर 205 आहेत, पण श्लोकांची रचना असल्यामुळे एवढ्या 205 श्लोकामध्ये दासबोधातला सगळा विषय त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे. खरोखर मानवी जीवनाचं जे तत्त्वज्ञान ज्याला म्हणतो ते सगळं तत्त्वज्ञान त्या एवढ्याशा 205 श्लोकांमध्ये तुम्हा आम्हा साधकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. म्हणजे मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य, सोपी भाषा हे तर आहेच, पण गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं संतांचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगणं. त्यामुळे दोन्ही दृष्टीनं विचार केला तर मनाच्या श्लोकांचा अभ्यास हा अगदी आनंददायी असा आपल्याला दिसेल. आजचे जे तिन्ही श्लोक आहेत ते पण आपल्याला नामाचं महत्त्व सांगणार आहेत आणि म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ खर्च करायला न लागता आपण 81व्या श्लोकापासून हा विषय सुरू केला आहे आणि पुढे 101व्या श्लोकापर्यंत आपल्याला नाममहात्म्याचं हे सगळं वर्णन ऐकायचं आहे. हेवी इनामदार म्हणून समर्थ भक्त होते आणि त्यांनी या मनाच्या श्लोकांबद्दल लिहिताना म्हटलं आहे की मनाचे श्लोक कसे आहेत माहिती आहे का? पूर्वीच्या काळी बघा, थोडं म्हणजे आंब्याची पेटी समजा, 100 आंब्याची पेटी घेतली तर तो आंबे देणारा म्हणजे विकणारा 2-4 आंबे जास्त द्यायचा वाढीव, किंवा रोजसुद्धा दूध घालायला येणारा जो आपल्याकडे गवळी असेल तर आपण समजा काय 2 लिटरचा उकाडा असेल तर 2 लिटर तो घालायचा आणि वरती पुन्हा थोडंसं दूध घालायचा. अशी पूर्वी पद्धत होती. तर त्याला असा वाढता हिशोब असं म्हणायचं की ते तसं थोडी धारवरती टाकायचे. तर हेवी इनामदार मनाच्या श्लोकांबद्दल असं म्हणतात की हे जे समर्थांचं लघुकाव्य आहे ना, मनाची शते असं त्याला नाव दिलं. हे असं आहे की एवढा दासबोध सांगून झाला, पण तरी ते थोडक्यामध्ये दासबोधातल्याच गोष्टी ते पुन्हा एकदा थोडंसं वरती आपल्याला सांगतात. आणि खरंच आहे या 205व्या श्लोकात तर आपल्याला त्यांनी अगदी आश्वासनच दिलं आहे की मनाची शते ऐकता दोष जाती आणि नुसतं तुमचं आमचं जाऊ दे, आपण काही मतिमंद नाही होत ना. पण त्यांनी असं म्हटलं मतिमंद ते साधना योग्य होते. साधनेच्या क्षेत्रामध्ये आपण आहोत मतिमंद, त्यामुळे साधनेच्या क्षेत्रात ज्यांना साधनेमध्ये गोडी लागायला हवी आहे किंवा गोडी लागत नाही आहे अशांना सुद्धा या मनाच्या श्लोकाने साधनेची गोडी लागेल, साधना योग्य होती असं ते म्हणतात. आणि खरोखर म्हणजे खरं तर द्विशते म्हणजे 200 श्लोक आहेत, पण तरी ते वाढीव आता म्हटलं तसं पुढले 5 श्लोक त्यांनी असे दिलेत वाढती संख्या म्हणून. असा छान 205 श्लोकांचा आपल्या मोठे भगवंताची कृपा आहे आपल्यावर की आपण तो मनापासून अभ्यास करतोय. आजचा श्लोक आहे 91वा. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे रामवाचा, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. खरं तर किती सोपा श्लोक आहे ना. रामनामाचा वीट मानू नकोस. आपल्याला वीट कशा, अगदी गोड खाऊन वीट आलाय असं आपण म्हणतो. मग अगदी किंवा खूप बरेच दिवस कुठंतरी बाहेरगावी सहलीला जाऊन आलो, अगदी युरोप टूर जरी करून आलो तरी आल्यानंतर आपण म्हणतो आपलं घरचं काहीतरी खिचडी पिठलं भात खावा बाबा. तर तसं या रामनामाचा वीट कधीच येणार नाही. या आपल्या व्यावहारिक गोष्टींमधल्या अगदी चांगल्या चांगल्या वाटल्या गोष्टींचा पण वीट येऊ शकतो, पण नको वीट मानू रघुनायकाचा. रामनामाचा मात्र वीट मानू नकोस. अगदी आदरानं रामनाम घे, अति आदरे बोली जे रामवाचा. बरं, त्याचं कारण पण लगेच तिसऱ्या वेळेस आहे, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा. काहीच खर्च नाही, अगदी परमेश्वर प्राप्ती होतेच, जराही खर्च नाही आहे. आणि म्हणून या रामनामाचा करी घोष त्या जानकी वल्लभा, रामाचा सतत घोष कर असं पण समर्थांनी आपल्या सगळ्या. आपण जरा विचार करूया वीट मानू नको बोलण्याचा. खरं तर
असं का बरं सांगितलं असेल समर्थांनी असं वाटेल. तर याचं कारण असं आहे की मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. जरा म्हणजे कोणी त्याच्या जरी हिताचं सांगत असलं, ह्याच्यामुळे तुझं कल्याण आहे अशासाठी जरी सांगत असलं, तरी देखील माणसाला ते आवडत नाही. तरुणांच्या बाबतीत किंवा आपल्या पुढल्या घरामधल्या पुढल्या जनरेशनच्या बाबतीत हे नेहमी दिसतं, की काही आपण त्यांना त्यांच्या भल्याचं काही सांगायला लागलो, तरी देखील त्याला ते आवडत नाही. म्हणजे मुळात ऐकूनच त्यांना घ्यायचं नसतं. तर याचं कारण असं आहे, की स्वभावात वगैरे बदल ही जरा पुढलीच गोष्ट झाली. जर ऐकायचं तरी दुसरा माणूस काय सांगतोय, ते तरी ऐकून घ्यावं, पण ते सुद्धा नाही. त्यामुळे ऐकायचं नाही, तर मग पुढे सगळं स्वभावात बदल वगैरे ही तर बाजूलाच राहिली गोष्ट. तर हे असं माणसाच्या स्वभावामध्ये दिसतं. म्हणून मग म्हणजे विशेष करून बघा अभ्यास, शिस्त, लवकर उठणं, जरा नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा याबद्दल खोली आवरून ठेवणं किती असतात. तरुण मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही उदाहरणं तोटा नाही. तर या सगळ्या गोष्टींबद्दल जर आपण त्यांना काही सांगायला गेलो, तर त्यांना आवडत नाही. पण समर्थ पहिल्या ओळीत सांगतायत, असं पुन्हा पुन्हा सांगितलं तरी आवडत नसलं, तरी रामनामाच्या बाबतीत मात्र असं नको, नको वेट मानू रघुनायकाचा. मी मगाशी म्हटलं तसं की इतक्या श्लोकांमध्ये आपण पुन्हा पुन्हा ऐकतोय नामाबद्दलचं महत्त्व, म्हणून श्रोत्याने वेट मानू नये असं पण म्हटलंय. की आता कितीतरी श्लोकांमध्ये आपण हा विषय पाहिलाय. तर साधकाला किंवा श्रोत्यांना असं वाटेल की आता पुरे कळलं आम्हाला की नाम महत्त्वाचं आहे, नाम घ्यायला हवं. पण तरी देखील मी परत परत सांगतो आहे, तर त्याचा वेट मानू नये, कंटाळा करू नये, असं समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. नामाबद्दल अतिशय आदर ठेवावा. असा मनामध्ये आदर ठेवला आणि खरंच ऐकलं, तर प्रेम निर्माण होतं. नाम घ्यावंसं वाटतं, आवडायला लागतं. गोंदवलेकर महाराजांची 365 प्रवचनं नियमितपणानं वाचण्याचा अनेक लोकांचा म्हणजे अनेक लोकांची सवय आहे, की नियमितपणानं रोज रात्री झोपताना किंवा उठल्यावर सकाळी ते एक प्रवचन म्हणजे एक पान वाचतात आणि त्या प्रत्येक पानावर नामाबद्दलचंच प्रेम निर्माण व्हावं यासाठी महाराजांनी अति आदर म्हणजे खरोखरच असं जर आदराने आपण ते रोज एक पान वाचत राहिलो ना, आपल्या मला वाटतं विवेक गटावर कित्येक दिवस आपल्या शैलातही रोज मनाच्या रोज गोंदवलेकर महाराजांचे एक पान वाचतात. तर ती सवय लावली, ते त्याच्याबद्दल मग आदर वाटायला लागतो, त्या नामस्मरणाबद्दल प्रेम वाटायला लागतं. आणखीन एक नामाबद्दलची गोष्ट पुन्हा पुन्हा मनावर ठसवली जाते आहे, की पैसे लागत नाहीत नामस्मरणाला. आपण व्यावहारिक जगात राहतो ना, त्यामुळे आपल्याला तो पण विषय असतो, की सारखं सारखं करायचं तर नाही, तर त्याच्यासाठी पैसा लागत नाही, खर्च काहीच नाही आहे. नव्याचे मुखी सापडेले फुकाचा. आणि म्हणून रामचंद्राच्या नावाचा मनापासून घोष करावा, अगदी देवमस्तकी धरावा, कल्लोळ करावा असं समर्थ म्हणतात. असं देवाची पालखी करावी, देवाचा उत्सव साजरा करावा, भगवंताचा नामघोष करावा. म्हणजे काय, तर समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला चाफळच्या राम मंदिरामध्ये. समर्थांनी म्हणजे मनाच्या श्लोकांची रचना करतानाच आपल्याला कथा माहिती आहे, तर तो राम मंदिराचा उत्सव सुरू केला आणि उत्सवामध्ये रथयात्रेची पद्धत पण सुरू केली, की समाजाने सगळ्यांनी त्या यात्रेमध्ये सामील व्हायचं. आणि त्या यात्रेत सामील होण्याचं कारण तेच आहे. रथयात्रा का काढायची, तर सगळा समाज जो तिथे एकत्र येतो त्या समाजामध्ये उत्साह निर्माण होता. आपण पाहतो ना, आता गणपती आत्ता नुकतेच झाले, तर आपण पाहिलं गणपतीच्या उत्सवामधला तो जो गणपती विसर्जनाचा मिरवणुकीचा कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये इतका तरुणांमध्ये उत्साह असतो, तर त्याची काही वेळा गरज असते. सगळी सामान्य माणसंसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात असं दिसतं. म्हणून समर्थ सांगतायत नामघोष करावा. आता लगेचच्या पुढल्या म्हणजे हा तर श्लोक सोपाच आहे अगदी. पुढल्या 92व्या श्लोकामध्ये अति आदरे सर्व ही नामघोष आहे. तोच विषय चाललाय की मोठ्या आदरानं नामघोष घ्यावा. गिरीकंदरे जाईजे दोरी दोषे. आता आदराने रामनाम घेतलं तर आपल्या अंतःकरणातले सर्व दोष दूर जातील. अति आदरे सर्व ही नामघोषे, हे बरोबर आहे. पण आता इथे तर त्यांनी म्हटलं गिरीकंदरे जाईजे दोरी दोषे. आता आपल्या अंतरंगामध्ये असणारे काम, क्रोध, विकार, काळजा, षड्रिपू सगळे पाप आहेत ते सोडून जाईल, हे बरोबर आहे. पण उदाहरण काय दिलं, तर जसं असतं ना, की वनामध्ये वनराजाची म्हणजे सिंहाची गर्जना झाली, की सगळे वनातले पशु पक्षी हे काय करतात,
गिरीकंदरात दूर पळून जातात. गर्जना झाली की ते दूरवर सुरक्षित जागेत ते पळून जातात. तसं नाम घेतलं की दोष दूर पळून जातात. म्हणून म्हटलं गिरीकंदरे जाईजे दूर दोषे. सगळे आपल्या अंतरंगात आत असणारे जे दोष आहेत, षड्रिपू आहेत, राग लोभ मद मत्सर, हे सगळे जे भरलेले आहेत ते सगळे काय होतील? दूर पळून जातील. कसे पळून जातील? जंगलामध्ये सिंहाची गर्जना झाल्यावर जसे पशुपक्षी आत पळून जातात तसे अंतरंगातले हे सगळे षड्रिपू सहज पळून जातील. असं प्रेमाने आदराने नाम घेतलं. त्याचं कारण असं आहे की नामाची सवय लागली की स्वाभाविकच जी काही मनामध्ये वाईट किंवा दुष्कृती, आपल्या हातून काही दुष्कृत्य होण्यासाठी मनात जे काही विचार येतात ते थांबतात. त्या असं करण्याबद्दल स्वतःचा तिरस्कार करायला लागतो की नाही असं नाही करायचं. त्या रामकृष्ण परमहंसांचं एक कथा सांगतात की त्यांच्याकडे जे शिष्य मंडळी यायची त्यांच्यामधला एक व्यसन होतं त्याला, दारूचं. आणि खरं म्हणजे त्याला चैनच पडायचं नाही. ती ते व्यसनाधीन माणसाचं असंच असतं की वेळ झाली की त्यांना बेचैनी येते. आणि मग त्यांनी रामकृष्णांना सांगितलं की असं असं होत आहे, काय करू मला कळत नाही. तेव्हा ते काय म्हणाले की तू असं कर, मला नैवेद्य दाखव आणि पी. आता पंचायत आली. अति आदरे सर्वही नामघोष म्हटलंय ना. आता नैवेद्य आणि आपल्या गुरूंना, आणि कळतं तर आहे व्यसन आहे, वाईट गोष्ट आहे. आणि मग हे असं सांगितल्यावर लक्षात असायला की नाही सत्सर विवेकबुद्धी जागृत झाली की अशा ह्या वाईट पेयाचं आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवायचा. आणि त्यांनी ताबडतोब त्या व्यसनातून मुक्ती मिळवली. तसं म्हणजे नाम आणि दोष यांचं नातं कसं आहे तर छान वर्णन करतात. सूर्य आणि अंधारासारखं आहे. सूर्य जिथे आहे तिथे अंधार नसतोच, तसं नाम जिथे आहे तिथे दोष राहतच नाही. किती छान. म्हणून आदराने नाम घ्या अशा पद्धतीने, म्हणजे आपोआपच दोष नाहीसे होतील असं समर्थ आपल्याला. ती आदरे सर्व ही नामघोषे. पुढली तिसरी ओळ, हरी तिष्ठतु तोषला नामतोषे. जिथे नाम आहे तिथे काय आहे तर अत्यंत आनंद आहे. जिथे नाम आहे तिथे आपोआपच. आणि इतकं आदराने नामस्मरण घेतल्यावर परमेश्वर सुद्धा संतुष्ट होतो. म्हणजे घेणाऱ्याला आनंद होतो हे आहेच, पण ज्याचं नाव घेतोय त्यालाही आनंद होतो, परमेश्वरालाही आनंद होतो, तोही संतुष्ट होतो आहे. आणि भक्ताला दर्शन देण्यासाठी आपण होऊन तो पुढे होतोय. विशेष हरा मानसी रामपिसे. मनात रामनाम जप असतो चालू तर विशेष हरा म्हटलाय. इथं जो बघा हराला शब्द वापरला. हराला म्हणजे शंकरालाही आता शंकराला रामनामाचं वेळ होतंच. रामाचं वेळ पिसेच म्हटलंय. राम पिसे, रामाचं वेळ. विशेष हरा मानसी राम पिसे म्हणजे शंकराला जरा विशेषच रामनामाचं पिसं जडलं होतं, वेळ लागलेलं होतं. मग सामान्य तुम्हा आम्हाला रामनामाचा आनंद का लागू नये किंवा तो सवय का लागू नये असा खरा प्रश्न. तरी हरी तिष्ठतु तोषला नामतोषे. आणि हरी तर आहेच, म्हणजे हर आणि हरी, शैव आणि वैष्णव सगळ्यांबद्दलच म्हटलंय. शंकराचं तर आहेच, पण भगवंताला सुद्धा म्हणजे साधकाला आनंद होईलच, पण त्या शंकराला पण रामनामाचा आनंद झालाय म्हणून ते आपल्याला सांगतायत. आणि खरं आहे नारदांनी सांगितलंय की मी भगवंत कुठे असेल तो नाहम असावे वैकुंठे. मी काही वैकुंठात नाही. योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. आणि नारदाला भगवंताने सांगितलं की माझी भक्त मंडळी जिथे गात असतात, माझं गायन करत असतात, तिथेच मी असतो. त्या भगवंत पण तिथेच आहे. म्हणून हरी तिष्ठतु तोषला नामतोषे. हरीलाही आनंद झाला आहे. विशेष हरा मानसी राम पिसे. हरालाही शंकरालाही आनंद झालेला आहे. आता खरं आहे भगवंत कसा या भक्ताला दर्शन देण्यासाठी आतुर होतो ना, याचं या श्लोकामध्ये वर्णन आहे. साधकाला, शिष्याला, भक्ताला आनंद होईल यात काहीच विशेष नाही, पण इथे आपल्याला म्हणतायत की त्या भगवंताला पण आनंद झाला आहे. कसा आहे भगवंत? तसं विष्णूचं वर्णन केलं तर त्याचे जे 4 हात आहेत ना, शंखचक्र गदा पद्म, माऊलीने फार सुंदर वर्णन केलं आहे. वेगळंच. आपण नेहमी
ह्या म्हणजे आता नवरात्र आलं आहे तर देवीच्या हातामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं कोण चतुर्भुज, चार हात असतील, 8 हात असतील, सगळ्या हातांमध्ये असणाऱ्या त्या आयुधांचं आणि गोष्टींचं वर्णन ऐकतोय. माऊली भगवंताच्या हातात ज्या 4 गोष्टी आहेत ना त्याचं वेगळंच वर्णन करतात. शंखचक्र गदा पद्म आहेत. ते म्हणतात की शंख काय आहे तर शंखध्वनी म्हणजे ओंकार, आदिबीज, अनाहत नाद ज्याला म्हणतो ना, त्याचा हा शंख प्रतीक आहे. आता नाम घेणारा जो आहे ना, आपलं सगळं नाममहात्म्याच्या संदर्भात चाललं आहे. त्या माऊलींचं हे जे काही वर्णन आहे त्याचं कारण काय, तर तो अनाहत नाद सतत नामाच्या रूपाने आपल्या मनात चाललेला आहे. चक्र जे आहे ते चक्र कसं आहे तर त्याच्यात परिवर्तन आहे. म्हणजे विश्वाचं पण हे चक्र चालू आहे, ज्याला आपण नियती म्हणतो, काळ म्हणतो. आणि हे सगळं चक्र हे त्या सगळ्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नामाला असं काही काळ वेळ असं काही ते सातत्यानं चालूच असलं पाहिजे, म्हणून जणू काही चक्र हातात आहे. गदा दुष्टांचा संहार करण्याकरता आहे. नाम घेताना वाटेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जणू काही शस्त्र आहे. आणि कमळ, कमळ कशा करत आहे, फार सुंदर माऊलींची कल्पना आहे. ते म्हणतायत भक्ताला बघावं, पाहावं असं भगवंताला वाटतं. नुसतं वाटतं नाही बरं का, डोहाळे लागतात. भगवंताला भक्ताला पाहण्याचे म्हणजे डोहाळे लागतात. आणि भगवंताला तर काही डोळे नाही आहेत, बघणार कसं, त्याला कुठे डोळे आहेत, तो अचक्षु आहे ना, त्यामुळे त्याला काही डोळे नाही आहेत. पण पाहावं असं तर त्याला वाटतंय. मग पाहावं म्हणून काय करायचं तर अचक्षुषी मज डोहाळे असं म्हटलंय. तयासी पहावे, त्या भक्ताला पाहावं असं अचक्षुषी म्हणजे हा डोळे नसणाऱ्या भक्ताला पाहावं असं वाटतंय. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, हातीचे नि लीला कमळे पूजितो याते. मग त्यांनी त्या भक्ताची पूजा करता यावी म्हणून ते पद्म म्हणजे कमळ धारण केलेलं आहे. आता म्हणजे काय असं आपल्याला वाटेल. आपल्याला सगळ्यांना भागवतातल्या कथा माहिती आहेत. नामस्मरणानं भगवंत भक्ताकडे धावून येतो, हाक मारल्यावर येणारच. गोंदवलेकर महाराज म्हणतात हा जो हृदय आहे ना, हा भगवंताच्या स्मरणासाठी आहे. आपल्याला वाटेल की छान हृदय मिळालं आहे तर किती किती गोष्टी करून घेऊया, अन्य कुठल्या जीवाला हे करता येत नाही, मग आम्हाला नरहृदय मिळाला आहे तर लिहून घेऊ, खाऊन घेऊ, पिऊन घेऊ, किती गोष्टी करून घेऊ. महाराज म्हणतात नाही, हा भगवंताच्या स्मरणासाठी आहे. केवळ सुखोपभोग, देवधारणा यासाठी जगायचं आणि भगवंताला विसरायचं हे संताला मान्य नाही आहे. आणि म्हणून असं जे जगामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला परमेश्वर आहे, भगवंताला कुठे कुठे पाहायचं तर जगामध्ये सगळीकडे पाहायचं. आणि तो कसा पाहायचा तर नामरूपाने पाहायचा. आता आपण पाहतो ना अचक्षु, भगवंताला डोळे नाही आहेत, मग तो कसा पाहणार, तो असा सगळ्यांमध्ये तो आहेच आहे, तर त्या नामरूपाने त्यांनी पाहायचं. आणि आपलं जीवन प्रसन्न, आनंदी, सर्वसुखी, परमसुख असं बनवायचं. गोंदवलेकर महाराज ना द्रष्ट्या होते, म्हणजे सगळे संत द्रष्टेच होते. त्यांनी भविष्यकाळ जाणून आपल्याला कलियुगामध्ये नाम हे साधन सांगितलं की आता बाकी काही करत बसू नका, त्यापेक्षा नाम घ्या. हे नाम कसं आहे तर आता म्हटलं तसं की ते स्वयंभू आहे, ओमनी हे आहे ना, अनाहत ध्वनी आहे ना, सर्व शक्तिमान तर आहेच. असं दिव्यशक्तियुक्त असणारं नाम म्हणजेच खरं म्हणजे भगवत कृपा आहे. नाम येणं हीच भगवत कृपा आहे. मग निश्चयानं, प्रेमानं, मनापासून मोठ्या उत्साहानं, अगदी सतत चिकाटीनं असं नाम घ्यावं. आपोआपच नीतीची सदाचराची जोड मिळते. जो नाम घेणार आहे आणि असं चिकाटीनं सातत्यानं नाम घेणार आहे त्याचं वागणं नीतीला धरून सदाचरणाचं होतंच होतं. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. इतकंच कशाला, महाराज पुढे म्हणतात की आत्मसाक्षात्कारापर्यंत तो सहज जातो, आत्मसाक्षात्कार त्याला होतो. असा हा म्हणजे महाराजांचा सांगण्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. द्रष्टे असणारे महाराज सांगतात. आता खरं तर असं आहे की हे ना नाम हे मनाचं औषध आहे. शरीराला काही आपल्या झालं तर त्याच्यासाठी आपल्याला औषध लागतं, पण आपल्याला ज्या मनाच्या गोष्टी, शोक आहे, चिंता आहे, भय आहे किंवा माया ममता पण आहे, या सगळ्या ज्या मनाचे आजार आहेत, या मनाच्या आजारांसाठी नाम हे औषध आहे. त्यामुळे त्याचा मनाची प्रकृती सांभाळावी लागते ना.
मनाची प्रकृती चांगली असेल ना तर शरीराची पण सांभाळली जाते. शरीर महत्त्वाचं आहे नाही असं नाही, पण मन हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते मनाचे दोष, मनाचा आजार दूर झाला, बरं ते मनाचे आजार दूर करण्यासाठीचं जे औषध आहे ते फुकाचं आहे, पैसे पण पडत नाहीत त्याला. शरीराचं दुखणं दूर करण्यासाठी पैसे पडतात. एका डॉक्टरकडे गेलं की भागत नाही, तो आणखीन सगळा टेस्ट करायला लावतो, म्हणजे आणखीन ठिकाणी धावायला लागतं. मनाच्या ह्याला संत सांगतायत की फुकाचं नाम घ्या, की मनाचे सगळे जे काही आजार आहेत ते सगळे दूर होतील. अजिबात मात्र कंटाळ करू नको, ते घ्यायला कंटाळा करू नका. एकदाही नामस्मरणाची सवय लागली ना की आपोआप आपल्याला सत्संगात जावंसं वाटतं. त्यांच्याशीच आपली मैत्री होते. जे नाम घेणारे आहेत त्याच ठिकाणी आपल्याला जायला आवडतं. आपण तिथेच रमतो. आपोआपच आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं. म्हणजे आता आज सारखी गोंधळकर महाराजांची आठवण येणारच आहे. कारण महाराजांनी नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं आपल्याला सांगितलेलं आहे. सगळं उभं आयुष्य महाराजांनी मोठं तळमळीनं, अगदी कळवळून म्हणतो ना तसं जीव तोडून सगळ्यांना रामनाम घ्यायला सांगितलं आहे. आणि तसं घेतलं तर त्या नामस्मरणानं आपलं कर्तव्य कर्म चोख बनेल अशी ग्वाही पण दिली. मुखी रामनाम आपोआपच बाहेरून प्रपंचाचं काम होईलच. म्हणजे प्रपंचाचं काम करायचंच आहे, ते करता करता मुखामध्ये नाम असणं, असा राम जोडायला ते आपल्याला सांगतात. भगवंताचं जे नाम सारखं आपण म्हणतोय तर चालता बोलता सुद्धा ते घ्यायचं आहे. महाराज म्हणतात की, म्हणजे महाराज असं म्हणायचं आहे की मी जेव्हा बोलायला शिकलो, अगदी काय साधारण वर्षभराचं मूल बोलायला लागतं, तेव्हापासून मी नामाबद्दलच बोलतोय. आणि तरीही नामाचं महत्त्व सांगून संपतच नाही. आणि इतकंच का, पुढे ते आपल्याला सांगतात की म्हणजे नामाचं महात्म्य म्हणजे भगवंताचं महात्म्यच असं की आहे की जो नाम घेईल ना त्यालाच हे समजेल. म्हणजे नाम घेतलं तर असं होईल, पण असं होण्यासाठी नाम घ्यावं लागेल, असं दोन्ही आहे. म्हणजे ज्याला हे पटलंय ना तर तो पटवून देण्यासाठी त्याचं आयुष्य कमी पडेल. जसं महाराज सांगतात की मी जन्मापासून, मला कळायला लागल्यापासून मी नामच घ्यायला सांगतोय, आणि तरी देखील हे भगवंताचं नाम महात्म्य संपतच नाही आहे. आपण असं म्हणू शकू की नामाचं महत्त्व आपल्याला शब्दात सांगता येत नाही, तर मौनात सुद्धा नामाचं महत्त्व आहे. अगदी श्वासागणिक नाम घ्या, किंवा काय महाराजांचं काही वाक्य असे आहेत ना, माळ घ्या आणि माळ सोडा. म्हणजे काय, तर माळ घ्यायची, नामस्मरण करण्यासाठी माळेची सवय लावायला माळ घ्यायला हरकत नाही. पण आता श्वासागणिकच नाम घ्यायचं आहे तर माळेची आवश्यकता पण नाही. ती माळ सुटली पण पाहिजे, सहज सुटली पाहिजे. आणि श्वासागणिक अगदी झोपताना अखेरच्या क्षणापर्यंत, झोप लागेपर्यंत नाम घेतलं तर उठल्यानंतर नामच मुखातून येणार आहे. आणि स्वाभाविकच रात्री आपण झोपलो असलो तरी आपल्या अंतरंगामध्ये नाम चालूच राहिलेलं असेल. असं ते नाम घेण्याची सवय असणाऱ्याला नामाची तृप्ती आता अगदी बास असं नाही होणार, तर ती सतत घ्यावंसच वाटेल. अनेक भगवंताच्या प्राप्तीचे जे मार्ग आहेत ना, तर हा नामस्मरणाचा मार्ग सोपा आहे. देहाला त्रास देऊन काही गोष्टी करते, हठयोग ज्याला म्हणतात, ते करतात की काय एकाच पायावर उभं राहणं वगैरे कितीतरी गोष्टी आपल्याला दिसतात. तर असं ह्या नामस्मरणामध्ये शरीराला त्रास देण्यासारखं काहीच नाही आहे. किंवा राजयोगाचा विचार केला तरी देखील ध्यानधारणा मनापासून सुरुवात होतो, तर तेही इथे काही नाही आहे. काही फार साधन सामग्री काही लागत नाही, काही नाही, सहजपणानं जे करता येणारी गोष्ट आहे. भगवंतापासून सुरू होतो नामयोग, आणि भगवंताच्या नामातच स्वतःच भगवंत आहे, भगवंतावर सुरू व्हायचं आणि भगवंतापर्यंतच पोचायचं. असं छानपैकी ह्या अनाहत म्हणजे ओंकारापासून निर्माण झालं. ओंकाराचं स्फुरण म्हणजेच ईश्वर आहे. त्या ईश्वरातून नादब्रह्म आला, शब्दब्रह्म निर्माण झालं. सगळी संपूर्ण सृष्टीच नादब्रह्माचं असं व्यक्त रूप आहे, सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे. असं सगळं सहजपणानं या नामातून आपल्याला कळतं. म्हणून समर्थ परत आपल्याला नाम घ्यायला सांगतात. सगळ्याच भाषांमध्ये जे असं स्वर व्यंजन असतात ना, म्हणजे ज्याला शब्दब्रह्म असं म्हणतात ना, तर ती भगवंताच्या नामातलीच आहे. आणि मुळाशी गेलं तर तो ओंकारच आहे. नाम हेच शब्दरूप आहे. जसं आपण म्हणतो ना की सूर्य आणि सूर्याचे किरण, तर सूर्याच्या किरणात सूर्य आहे, पण सूर्य नसेल तर किरण पण नाही. तसं आहे
भगवंताच्या नामात ओंकार आहे, नाम आहे, तर भगवंत तिथेच आहे. पण तुम्ही नामच नाही घेतलं तर कसं होणार? पण भगवंताचं नाम घ्यायचं, जे आवडेल ते, जे आपल्याला सद्गुरूंनी दिलं आहे ते आपण घेऊ. ते त्या नामामध्ये फक्त आपला भाव असला पाहिजे. कुठल्याही याने घेतलं तरी चालेल. सूर्याच्या किरणाचं उदाहरण दिलं ना की आपल्याला बरोबर कळतं तसं. किंवा आपण माऊलीने आणि लाटेमध्ये सागर असं नाही होत. म्हणजे आपण म्हणतो की लाट जी आहे ती पाण्याचीच आहे, पण जर सागरच नसेल तर लाटच नाही, तसं आहे. भगवंताच्या नामातच सगळं ओंकार आहे. नाम आहे, भगवंत पण आहेच. नामच घेतलं तर भगवंत कसा असेल, म्हणून ते सांगतात. माऊलींनी पण हे दिलं आहे महाराजांसारखंच. उपजल्या बालकासाठी नाव नाही तयापासे. लहान बाळ जन्माला आलंय, त्याला काय जो नाव नाही, परी देईल त्या नामाशी ओ देत उठी. आता अलीकडे काळ बदललाय, त्यामुळे जन्माला येण्यापूर्वी परदेशामध्ये नावं आधीच दिली जातात हॉस्पिटलमध्ये. परंतु माऊली आपल्याला उदाहरण देतात की जन्माला आल्या बाळ नाव कुठलं आहे, पण घरातली मंडळी ज्या नावाने हाक मारतात त्याला ते ओ देतात. तसं भगवंताचं आहे. आपण भगवंताला देऊ ते नाम कुठलंही द्या. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणत आहोत तसे सार्थक. विष्णू सहस्रनामं दिले, तुम्ही कुठलं पण नाव घ्या, भगवंतापर्यंत पोचणारच आहे. किंवा नामस्मरण भक्तीमध्ये समर्थ म्हणतात, काहीच न करून प्राणी रामनाम वदे वाणी, तेडे संतुष्ट चक्रपाणी भक्ताला की सांभाळी. भगवंत भक्ताला सांभाळतोच. कधी सांभाळतो? काहीच करत नाही पण नाम घेतोय, त्यांनी सुद्धा चक्रपाणी संतुष्ट होतोय. सगळ्या संतांनी नामाचं महत्त्व सांगितलं. तुकारामांनी रामकृष्ण हरी जप करायला सांगितला. माऊली रामकृष्ण गोविंद म्हणतात. आपले स्वरूपानंद ओम रामकृष्ण हरी म्हणतात. समर्थ श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. शैव आणि वैष्णव, शैवचं ओम नमः शिवाय किंवा वैष्णव ओम नमो भगवते वासुदेवाय. कुठलंही नाम घ्या, आपल्याला जे पसंत आहे. दत्त संप्रदाय आपण असलो तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा गणपतीचे आपण भक्त असलो तर ओम गंग गणपतये नमः. नाम कोणतं घ्यावं, कसं हे घ्यावं, घ्यायला पाहिजे, नाम घेत राहायचं. फक्त काय आहे, भाव हवा, समजून घ्यायला हवं, म्हणजे काम होईल. नाम परमात्मा स्वरूप आहे. आता कोण घेतो नाम, की आला विषय. नाम घेतो कोण, तर मी म्हणजे कोण, तर माझ्यामध्ये हे जे जाणीवरूप असणारं चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजे तो आत्मा, तो नाम घेणारा आत्मा आहे. आणि ज्याचं नाम घेतो तो परमात्मा आहे. नाम घेणारा, मी नाम घेतो म्हणजे माझा नुसत्या वाणीनं नाम किंवा माझ्या देहानं नाम घ्यायचं एवढंच नाही आहे, तर माझ्यामधलं चैतन्य आहे ते नाम घेत आहे. आणि नाम घेणारं हे जे चैतन्य म्हणजे हा नाम घेणारा जो आत्मा आहे, आणि ज्याचं नाम घेतोय तो परमात्मा आहे. आता नाम आणि नामी म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे सगळे एकच. हळूहळू कसं त्या नामाच्या रूपानं आपल्या लक्षात येईल की नाम नेमकं समर्थाना कुठेपर्यंत आपल्याला न्यायचं आहे ते कळेल. म्हणून नाम घेतलं की आत्ताच्या भाषेत की त्याची जी व्हायब्रेशन किंवा स्पंदनं ज्याला म्हणतात ती कशी आहेत, तर ती अशी आत्मा आणि परमात्मा एकच असल्यामुळे तत्क्षणी भगवंतापर्यंत पोचतात. म्हणजे वेळ नाही लागत. नाम घेणारा आणि ज्याचं नाव घेतो तो एकच आहे ना. नाम आणि नामी एकच आहे, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. त्यामुळे आज नाम घेतलं आणि भगवंतापर्यंत पोचणार कधी, तर तसं नाही, इमिजिएट ताबडतोब भगवंतापर्यंत पोचतं. महाराज म्हणतात माळ असावी का नसावी, आसन कसं असावं, आंघोळ करावी का न करावी, किती गोष्टी असतात, काही लागत नाही. मनात आलं सकाळी दुपारी संध्याकाळी, आंघोळीच्या आधी आंघोळीच्या नंतर, हवं तेव्हा. नामासाठी काही शंका घेण्याचं कारणच नाही. सगळ्या शंका संपून जातात. कारण नाम आणि नामी एकच, आत्मा आणि परमात्मा एकच. नाम घेणारा आणि ज्याचं नाम घेतोय ते दोन्ही एकच. आणि नाम घेतलं की भगवंतापर्यंत पोचतंय. भगवत स्वरूप आपण असल्यामुळे ते कुठेही कधीही केव्हाही कुठल्याही अवस्थेमध्ये ते भगवंतापर्यंत पोचतं. घेतल्या क्षणी ते पोचतं. त्याला कुठल्या बाकी कर्मकांडाची वगैरे नियमांची वगैरे काही गरजच नाही आहे, असा खरा म्हणजे त्याचा अर्थ. नियम कर्मकांड हे सगळं बाकी यायला लागतात. उच्चार असाच पाहिजे, आचार काहीतरी त्याला वेगळा पाहिजे, किंवा कोणी घ्यायचा, कुठल्या वर्णाने कोणतं घ्यायचं, उच्च नीच. नामस्मरणामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी नाही. म्हणून नामस्मरण घ्यावं. आणि या भगवंताच्या नामामध्ये
फार मोठी शक्ती आहे. सगळ्यांना वाल्या कोळीचं उदाहरण माहिती आहे. उफरत्या नामासाठी वाल्मिकी वल्ल्याला शतकोटी म्हणजे उलटं त्याच्या तोंडून राम येईना मरा मरा म्हटलं. तर शतकोटी रघुनाथाचं चरित्र त्यांनी लिहिलंच की हो. त्यामुळे कसं घ्यावं, कधी घ्यावं याचे काही नियम वगैरे काही हे नाही आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून आपल्या नामस्मरणातून लक्षात येते की चांगलं वाईट हे पाहत नाहीत. म्हणजे उदाहरण देतात की अग्नी, आता अग्नीमध्ये शक्ती आहे, आपल्याला त्याचा उपयोग चांगला माहिती आहे. आपण अग्नीच्या आधारेच अन्न शिजवतो आणि त्या अग्नीचा उपयोग होतो. पण तोच अग्नी म्हणजे अग्नी ही जर शक्ती पाहिली तर चांगल्यासाठी त्या शक्तीचा वापर होतोय, बरोबर आहे. पण तोच अग्नी जर घराला लागला तर राखरंगोळी होते. तसं नामात शक्ती आहे. प्रल्हादाने नाव घेतलं, ध्रुवाने नाव घेतलं, वाल्मिकींचं आता आपण उदाहरण घेतलं. या सगळ्यांनी अतिशय प्रेमानं भक्तीनं नाम घेतलं, त्याचा उद्धार झाला. पण कंसाने नाम घेतलं, आता भावभक्तीनं नाही घेतलं, शत्रुभक्तीनं घेतलं. पण कंसाने इतका कृष्णाचा द्वेष केला, इतकं वैर धरलं, पण त्याला सारखं कृष्णाचं स्मरण होतं. या नामाची काय आहे ते पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही आम्ही नाम घेतलं तर होणारच आहे चांगलं, काही प्रश्नच नाही. इकडे भाव तेथे देव. परंतु कंसाने कृष्णाचा द्वेष केला, वैर धरलं, जळी सळी काष्टी पाषाणी त्याला कृष्ण दिसत होता आणि कृष्णाला कसं मारावं याचंच त्याचं चिंतन चालू होतं. त्या चिंतनामुळे सतत त्या कृष्णाची विरोधी भक्ती किंवा शत्रुभक्ती त्यांनी केली असल्यामुळे काय झालं तर त्या विरोधातून का होईना सातत्यानं त्या कृष्णाचा ध्यास, भगवंताचा ध्यास, सारखं सारखं अनुसंधान त्या कृष्णाचं होतं. तरी ह्या अनुसंधानाच्या शक्तीचा उपयोग काय झाला तर कंसाला सुद्धा, त्या कंसाचा पण उद्धार झाला नामाने. म्हणजे त्या नामातील शक्तीनं तो वैरी आहे का मित्र आहे ते पाहिलं नाही बरं का. अनुसंधान सतत रावणाला सारखं रामाचं अनुसंधान होतं, तर रावणाचा सुद्धा उद्धार झाला, कंसाचा उद्धार झाला. अशी या नामाची शक्ती अफाट आहे. 4 वाणींचं आपल्याला परापशंती मध्यमा वैखरी माहिती आहे. वैखरीमध्ये म्हणजे सूक्ष्म रूपात नाम आहे, वाणीनं आपण नाम घेतोय. मध्यमेचा विचार केला तर सतत म्हणजे शब्दांच्या रूपामध्ये, भाषेच्या रूपामध्ये नाम आहे. पश्यंतीमध्ये अर्थाच्या रूपात नाम आहे आणि परेमध्ये सूक्ष्म रूपात म्हणजे ज्याला स्फुरण म्हणतो त्या स्फुरण रूपात नाम आहे. नाभीच्या ठिकाणी परा, परापश्यंती मध्यम आणि वैखरी. तर ह्या प्रत्येक ठिकाणी आधी परेच्या ठिकाणी नुसतं स्फुरण होतं, मग अर्थ लक्षात येतो, मग शब्दबद्ध होतं आणि मग प्रत्यक्ष वैखरीतून बाहेर येतं. तर हे नाम जे आहे तर हे वैखरीने केलेला जो उच्चार आहे, नुसतं श्रीराम जयराम जय जय म्हटलं तरी तो परावाणीमध्ये स्फुरलेला आहे. म्हणजे तसं म्हटलं तर प्रत्यक्ष स्थूलाकडे येण्यापूर्वी सूक्ष्म रूपामध्ये तो आहे आणि असा सूक्ष्मातून तो स्थूलाकडे आहे. म्हणून महाराज काय म्हणतात की भगवंताप्रत नाम नेतं ना, तर तसं नाही, तर भगवंताला भक्ताकडे खेचून आणतं. म्हणजे भक्तानी नाम घेतलं की भगवंतच येतो. भक्ताला काही करायची गरजच नाही आहे, भक्त भगवंताकडे जायचा प्रश्नच नाही, भगवंतच भक्ताकडे येतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हत्ती अडकला आणि मग काय झालं तर नुसतं ते कमळ टाकलं मात्र झालं, विष्णूपर्यंत पोचलं आणि प्रत्यक्ष विष्णू आला सुद्धा. तसं नाम हे भगवत प्राप्तीचं साधन आहे, भक्ताला काही करावंच लागत नाही, भगवंतच धावत तिथे येतो. असं उत्तम सर्वोत्तम साधन आहे. आता थोडी हे काढावी लागते ना, म्हणजे हे खरं आहे का आपलं, ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून. तर भगवद्गीतेमध्ये भगवंतानी 10वी अध्यायात विभूती सांगितल्या. त्या विभूतीमध्ये भगवंतानी यज्ञानाम जप यज्ञोसी, आता यज्ञ ही जी कल्पना आहे ती कल्पना 1000-5000 वर्षापूर्वीची म्हणूया. तर ह्या कल्पनेत काय आलं तर यज्ञ संकल्पनेतून या सगळ्या ईश्वरी शक्ती ज्या आहेत त्या शक्तींना संतुष्ट करण्याचं काम केलं, ते साधन आहे. यज्ञामध्ये आहुती द्यायच्या आणि त्या आहुतींच्या मार्फत त्या त्या देवतांना ते पोचायचं.
आणि वेदकालीन देवता म्हणजे इंद्र, वरुण किंवा अग्नी, पवन, यमदेव ह्या सगळ्यांना यज्ञाच्या मार्फत आहुती द्यायच्या आणि त्यांना त्या आहुतीमार्फत त्यांची पूजा व्हायची. आता या देवतांची जी कृपा आहे ती कृपा कशासाठी तर आपलं जीवन चांगलं सुसह्य व्हावं, ही अशी आर्यांची श्रद्धा होती आणि म्हणून आर्यांची ही यज्ञ संकल्पना होती. आता ह्या सगळ्या ज्या देवता आहेत त्या अंतरिक्षात, त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांना संतुष्ट करणारे जे द्रव्य आहुतीच्या मार्फत दिलं जातं त्या तिथे पोचतं आणि त्यांची कृपा आपल्याला मिळते, हा विश्वास आहे. यज्ञ संकल्पनेमध्ये काय आहे? यज्ञ संकल्पनेमध्ये ह्या अंतरिक्षामध्ये असणाऱ्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी ह्या अशा प्रकारे आहुती द्यायची आणि त्यामुळे आपलं जीवन सुखर होतं असा विश्वास आहे. आता जे आपल्याजवळ आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं की जे काही अग्नीमध्ये म्हणजे आपण जे पिकवतो ते अग्नीत टाकलं की त्या धुराच्या रूपानं सूक्ष्म होऊन आकाशापर्यंत पोचतं आणि त्या देवता संतुष्ट होतात. इथे अग्नीमध्ये टाकलेल्या ह्या आणि आकाशस्थ असणाऱ्या ह्या देवता सगळ्या संतुष्ट होतात, अशा प्रकारची कल्पना. आता ही जी काही भावना आहे किंवा ही जी यज्ञ संकल्पना आहे याला आपण म्हटलं तर सगळं कर्मकांड असं म्हणायला हरकत नाही. आता हे जपयज्ञात हे काही शक्य नाही. देह देह म्हणजे यज्ञवेदी. आपण जर जपयज्ञ म्हटलं तर जप करणारा आपणच आहोत. तर फार फार तर असं म्हणू की यज्ञ काय तर जपयज्ञामध्ये हा देह जो आहे तो देह म्हणजेच आपले यज्ञाची यज्ञवेदी असं म्हणूया. नाम घेणं तोच आपला आविर्भाव. आहुती ज्या द्यायच्या यज्ञामध्ये आहुती टाकायच्या तर ते नाम म्हणजेच हा आविर्भाव. हे करणारा कोण आहे तर आत्मा. मी करतो म्हणजे काय हा देह नाही करत आहे, आत्मा करतोय. आत्ताच आपण पाहिलं आत्माच यजमान आणि आपण बुद्धीने करतोय, जाणून करतोय, भावाने करतोय. म्हणून असं म्हणूया की बुद्धी यजमान पत्नी. अशा पद्धतीनं ही यज्ञ संकल्पना नाम जप यज्ञ म्हणजे भगवंतानी विभूती म्हणून जेव्हा सांगितली की यज्ञानाम जप यज्ञोस्मी, त्याच्यासाठी आपण हे स्पष्टीकरण पाहतोय की यज्ञ करायचा म्हणजे काय, जपयज्ञ कसा करायचा. तर जपयज्ञ म्हणजे हाच की नामाच्या मार्फतच भगवंतापर्यंत जायचं. जसं यज्ञामध्ये आहुती टाकल्यावर सगळ्या देवतांना त्या पोचायच्या, तसं जपयज्ञामध्ये काय तर जपयज्ञामध्ये हा देह आहे, हीच यज्ञवेदी आहे, नाम हाच आविर्भाग आहे, त्याच आहुती आहेत, आत्मा म्हणून यजमान, बुद्धी ही यजमान पत्नी आणि जे काही नाम आपण घेतोय ते नाम. मग आता हे जे जपयज्ञ जो आहे त्या जपयज्ञाला याज्ञिकाची काही आवश्यकता नाही, काही कर्मकांड नाहीच असं म्हणून भगवंतांनी ह्याला जपयज्ञ हमी आहे अशी विभूती सांगितली. मग आता जीव, देह, नाम हे सगळं जे आहे भगवंत याशिवाय काहीच नको आहे. म्हणजे काही सामग्रीची गरजच नाही, सगळं आहे ते इथेच आहे. आणि म्हणून हे नाम म्हणजे विभूतीच्या मध्ये भगवंतांनी ह्याला महत्त्व दिलं. याच्यावर आपल्याला कळेल की ह्या आत्मस्वरूपाचा ह्या परमात्मा स्वरूपाशी गाठ घालून दिलेली आहे. पण भगवंत म्हणतो यज्ञानाम जपयज्ञोसी असं आहे. आणि ही भगवंताची विभूती आहे. बाकी सगळी जी काही यज्ञ संकल्पना आहे त्या यज्ञामध्ये किती किती गोष्टी लागणार आहेत याला काहीच लागणार नाही म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं. 93वा जो श्लोक आहे, जगी पाहता देवा हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारजनता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. पुन्हा तोच विषय आहे, मना सांग पारे तुझे काय वेचे. म्हणजे अन्नदाता देव आहे, खरंच आहे. जरा पावसाळ्यामध्ये जून आला, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले पाऊस आला नाही की आपण सगळेजण बापरे यावर्षी पाऊस नाही आला. आता मन कासावीस होतं, वेळ निघून गेली, जून महिना सरत आला पावसाचे, मग लोकांना चिंता वाटते. म्हणजे पाऊस कोणाच्या स्वाधीन आहे तर भगवंताच्या. हा जो विश्वचालक आहे या विश्वचालकाच्या स्वाधीन असणारी गोष्ट आहे. खरं तर यांनी सृष्टी निर्माण केली आहे, त्या सगळ्या सृष्टी धारण्याची चिंता त्याला आहे. त्यांनी निर्माण केलं तर तो बघेल. या सृष्टीचा चालक पण तोच आहे, चालक पालक परमात्मा सगळा तोच आहे. तुम्हा आम्हा सगळ्या भूतांचा अचरांचा अधिपती स्वामी, जगाचा सगळ्या सृष्टीचा रक्षक तो आहे. बरं, या पावसामुळेच धान्य तयार होणार आहे, त्या धान्यावरच हे सगळं जीवन चालणार आहे.
जीवाची उत्पत्ती स्थिती सगळं सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आणि गीतेत पण आहे, सहयज्ञ प्रजा सृष्टवा, भगवंताने गीतेमध्ये पण आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे पूर्वीचा आता यज्ञकर्माचा विषयच होता, तर पूर्वी जसं यज्ञकर्म व्हायचं, आता जरी ते झालं नाही तरी देखील ती संकल्पना गीतेमधनं आपल्याला कळली आहे. पूर्वी वैश्वदेव व्हायचा. वैश्वदेव म्हणजे रोज आता म्हणजे अर्थच सांगायची वेळ आलेली आहे. जेवणापूर्वी घासभर अन्न अग्नीला दिलं जायचं. आता ह्या सगळ्या प्रथा बंद झाल्या. नैवेद्य हा सुद्धा आता अगदीच सणावारी असणारी गोष्ट झालेली आहे. पण या श्लोकातून आपल्याला असं जगी पाहता देवा अन्नदाता ह्याच्यातून एक भगवंताबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात समर्थ. म्हणून ते सांगतात, तया लागती तत्वता सार चिंता, सगळी चिंता त्यालाच आहे, कारण त्यांनीच निर्माण केलेलं हे सगळं आहे. त्यामुळे एक त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आपण आपल्याला अन्न देणाऱ्या त्या भगवंताचं स्मरण रोजच्या रोज करायला हवा. तो अन्नदाता आपला आहे. खरं आहे, दासबोधामध्ये समर्थांनी असं म्हटलं, अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवाची लागली चिंता. खरं भगवंताला सगळ्या जीवांची रात्रंदिवस चिंता लागली आहे. आणि म्हणून बघा हे सगळं जलचक्राचं मेघ वरुषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी, दोन्हीकडे त्या समुद्राची सुद्धा हे होत नाही, सगळ्या नद्या येऊन मिळतात पण सीमा ओलांडत नाही. त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो, तो पाऊस सगळ्यातून समुद्रापर्यंत मिळतो. हे सगळं अहर्निशी चालू आहे. असं का चालू आहे? तर त्या भगवंताला आपली चिंता आहे. म्हणून या श्लोकामध्ये भगवंताबद्दलची आपल्या कृतज्ञता व्यक्त करा. जगी पाहता देवा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तुमची आमची चिंता तो करतोय. आणि म्हणून मग कृतज्ञतेने तयाचं नाव घ्या. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, पैसे पडत नाहीच आहे. मना सांग पाले तुझे काय व्हायचंय, मग काय हरकत आहे तुला नाव घ्यायला, असं काय मोठा प्रॉब्लेम आहे? खरोखरच आहे. नामाला ना परमेश्वर प्राप्तीचं यंत्र म्हटलंय. किती सोपं आहे. आणि आता तुम्हा आम्हाला यंत्राबद्दल काही फार सांगायला नको. आपली स्वयंपाकघरातली कामंसुद्धा सगळी यंत्रावर कमी कष्टामध्ये कमी वेळामध्ये होतात. त्यामुळे आपल्याला जे आपले हात आहेत सगळी ही यंत्रसामग्री म्हणून. आणि खरोखरच म्हणजे चांगलं आणि योग्य वेळेमध्ये काम व्हायला हवं असेल तर आपण यंत्रावर अवलंबून असतो. तसं रामनाम हे यंत्र आहे. बरं असं नाही की ह्या म्हणजे बाकीच्या यंत्रसामग्रीला जरा पैसे बिसे पडतील, ह्या यंत्राला काही भांडवल लागणार नाही, गरीब श्रीमंतीचा इथे काही प्रश्न नाही. इतकं कशाला? रोगी निरोगीचा पण प्रश्न नाही. एखादा बिचारा अगदी अंथरुणावरती आडवा आहे तरी देखील त्याला नाम घेता येतो. लहान असू दे, मोठा असू दे, रोगी असू दे, निरोगी असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, अडाणी असू दे, विद्वान असू दे, स्त्री पुरुष कुणीही असू दे, सगळेजण या नामरूपी यंत्राचा उपयोग करू शकतात. त्यामुळे त्याची शक्ती बळ वाचेल, बाकी काही गोष्टी कराव्याच लागणार नाहीत. बरं सहज ते यंत्र आपल्याजवळ बाळगता येईल, काहीच करावं लागणार नाही आहे, सहज वापरता येणार आहे. आता उगाचच आपण आपलं अंगठीसारखी छोटी माळ घालतो का? आता आपल्याला अनुसंधान ते टिकावं ह्याच्यासाठी किंवा माळ घेतो त्याचीही खरी आवश्यकता नाही आहे, काहीच लागणार नाही. त्यामुळे हे यंत्र फुकाचं आहे, काही खर्च होत नाही, साधं आहे, सोपं आहे. अशा म्हणजे पवित्रात पवित्र, मंगलात मंगल असं जसं म्हणतात ना, तसं की ह्याच्यापासून नुकसान तर काहीच नाही, अगदी खात्रीचं असं हे नामस्मरणाचं साधन आणि नामस्मरूपी यंत्र तुमच्या आमच्या हातात आहे. बरं शंका घेण्याचं पण कारण नाही. खरं तर असं आहे ना, घ्यायला लागा, नाम घ्यायला लागा, शंका घेऊच नका. ते नामच आपल्या मनातली शंका दूर करेल. कुठेतरी सुरुवात आधी करूया, असं होईल का अशी शंका नाही घ्यायची, सुरुवात करायची, आपल्या मनातल्या शंका आपोआप दूर होतील. समर्थ सांगतात, मनाला सांगतात की आम्ही गोडवे गातो म्हणून तू काय कर, तू असं नामाला महत्त्व देऊ नको. म्हणजे मन कसं आपलं आहे ना, तर मला सांगायचं की ठीक आहे, तुला वाटतंय ना, तर या समग्र अशा दृश्य जगाकडे किंवा जीवनाकडे तू थोडंसं लक्ष दे, विचार कर, म्हणजे मग तुला नावाची आवश्यकता काय समजेल आणि मग तू घ्यायला लागशील. या जगामध्ये जन्माला प्रत्येकाला लागतं की नाही, अन्न पाणी लागतंच. प्रत्येकाला वाटतं की मी स्वतः ते मिळवतो,
आणि खातो. पण तसं काही नाही आहे. या आपण करत असलेल्या याच्यातून आणि आपण मिळत असल्याच्यातून भगवंताचा त्याच्याशी संबंध आहेच. त्याच्याशिवाय आपल्याला हे मिळतच नाही. पण आपण हे लक्षात घेत नाही. आपल्याला वाटतं की माझ्या खिशात पैसे आहेत, माझ्या खिशातून मी दुकानातून आणलेली वस्तू आहे. तसं नाही. त्या कृपाळू देवाची आठवण आपल्याला व्हावी म्हणून समर्थांनी देव हा अन्नदाता म्हटलाय. आपल्याच खिशातले पैसे आपल्याच खिशातून आणणार आहोत, पण तरीसुद्धा याच्याने भागणार नाही. तर तो अन्नदाता आहे. त्याची कृपा असली पाहिजे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. एक समर्थांचा अत्यंत लोकप्रिय अभंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो. आम्ही कितीही जरी बढाया मारल्या तरी भगवंताशिवाय हे शक्य नाही आहे. फार सुंदर अभंग आहे. त्या अभंगाची एक कथा आहे. कर्नाटकामध्ये गढीलंग्स म्हणून जे गाव आहे, त्याच्या जवळ एक सामानगड नावाचा किल्ला आहे. आणि महाराजांच्या वेळेला म्हणजे काय झालं, दुष्काळ पडला एकदा खूप. आणि त्या दुष्काळाच्या वेळेला महाराजांनी त्या सामानगडावरती गोरगरिबांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून दुष्काळी कामं काढली. आणि खूप बांधकामाची कामं काढून सगळ्यांना गोरगरीब लोकांना रोजगार मिळवून दिला की जेणेकरून त्यांना 4 पैसे मिळतील. आणि खरं तर असं आहे की महाराज अत्यंत काय म्हणायचं, अत्यंत सश्रद्ध आहेत, विनम्र आहेत. स्वराज्यावर आणि स्वराज्यातल्या सगळ्या प्रजेवर त्यांचं अत्यंत प्रेम आहे. पण महाराजांनी जेव्हा समर्थपण त्या सामानगडावर आले होते आणि दुष्काळाची काय कामं चालली आहेत ती सगळी महाराजांनी समर्थांना दाखवायला नेली. आणि कळत नकळत असं समर्थ अत्यंत सावधान ना, सावधान असं समर्थांच्या असं मनात आलं की आपण दुष्काळी कामं काढली म्हणून या सगळ्यांना रोजगार मिळाला. असा एक थोडासा का होईना अहंकार महाराजांच्या बोलण्यात डोकावतो की काय, असं समर्थांना वाटलं. आणि म्हणून समर्थांनी काय केलं, एक तिथे खडक पडला होता आणि तो खडक त्यांनी फोडायला सांगितला. महाराजांनी काय समर्थांची आज्ञा म्हटल्यावर पाथरवटाला हे केलं, बोलावलं, बेलदाराला बोलावलं आणि सांगितलं की हा खडक फोड. आणि तो खडक त्या बेलदाराने असे 2 तुकडे केले खडकाचे. आणि लक्षात असलं की त्या खडकाच्या त्या 2 तुकड्यामध्ये एक असा खळगा तयार होता, त्याच्यात चक्क पाणी होतं. आणि आश्चर्य वाटलं समर्थांना पण आणि महाराजांना पण की पटकन त्या खळग्यातून एका बेडकीनं टोणकण उडी मारून ती बाहेर आली. आता आपल्या लक्षात येईल की हा प्रसंग घडला आणि समर्थांनी अभंग लिहिला, आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, खडक फोडता काय खडकात असणारी बेडकी जी आहे तिचं वर्णन केलं आहे की ती कुठून, तिला कोणी पाणी दिलं, असा समर्थांच्या अभंगात प्रश्न आहे. खरंच आहे. आपल्याला दिसतं ना की कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटच्या घराच्या तिथून एखादं वडपिंपळाचं फांदीच बाहेर येते, तिथे कोण पाणी देतं असा प्रश्न पडतो. समर्थांनी त्या अभंगामध्ये आणखीन पण काही उदाहरणं घेतली. समर्थ म्हणतात की रक्तमांस असणाऱ्या मातेच्या स्तनामध्ये योग्य वेळी त्या बालकाला जेव्हा दुधाची आवश्यकता असते त्याबरोबर दूध कोण निर्माण करतो. आत्ता म्हटलं तसं खडकात ती बेडकी आहे, त्या बेडकीला पाणी कोण देतो. आणि शेवटी तर समर्थ त्या अभंगात म्हणतात, नसता पाण्याचे बुडबडे सदा सर्वदा गगन कोरडे. आकाश किती कोरडं दिसतं. दास म्हणे जीवन चहूकडे घालू निसडे पीक उगवितो. तो जो अन्नदाता भगवंत आहे ना, त्याच्यासाठी या शेवटच्या ओळीत दिलाय की दिसत तर नाही, आकाश कोरडं वाटतं, पण बरोबर योग्य वेळेला त्या आकाशामध्ये ढग येतात, पाऊस पडतो आणि पृथ्वीवरती पाऊस पडून सगळीकडे हिरवगार होतं, अन्नधान्य निर्माण होतं. तो श्रीराम आम्हाला देतो, तो अन्नदाता आहे. असा ह्या 3ऱ्या श्लोकामध्ये अन्नदाता असणाऱ्याची कृतज्ञता. भगवंत आपण सगळं करतो असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. जगी पाहता देवा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता. आपली सगळी चिंता त्याला लागली आहे. तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, त्याचं नाव आपण काय घ्यायला हरकत आहे. मना सांग पारे तुझे काय वेचे, काय तुझं वाया जाणार आहे, घे की त्याचं नाव. अशा या 3ही श्लोकांमध्ये नामस्मरणाचं मोठं महत्त्व समर्थाने सांगितलं आहे. गोंदवलेकर महाराजांचं स्मरण केल्याशिवाय काही नामस्मरणाचा विषय पुराच होत नाही. अखंड नामस्मरण करावं
सहज करावं. सहज करावे, सहज होतंच. सहज म्हणजे काही त्याला परिश्रम पडतच नाहीत. अशी सवय नामाची करून घ्यावी. बऱ्याचदा असं होतं की चालू असणं आजूबाजूचं काही जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की माझं मन लागत नाही नामामध्ये, लक्ष लागत नाही. तर तेही करायचं कारण नाही आहे. त्यात एक रिदम असतो, त्याला एक ताल असतो आणि त्या तालामध्ये आपण नाम बसवावं. म्हणजे आजूबाजूला काही दुसरं चाललं असलं तरी देखील आपण आपल्या नामामध्ये दंग राहू शकतो. आणि आत्ता म्हटलं तसं तत्क्षणी ते भगवंतापर्यंत पोचतं. हा फार मोठा नाममाहात्म्य सांगणारा, भगवंतांनी पण विभूतीच्या मार्गे नामाचंच महत्त्व सांगितलं. असं हे नाम आपल्या सगळ्यांच्या मुखातून यावं, अशी समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद.